का बोलवलं एवढं अर्जंट? अरे महत्वाचं काम होतं. बोल ना, काय महत्वाचं? आपलं काय आहे ना ते आता संपलं बर का. का बरं? काल मला स्थळ आलतं चांगलंय, सिटी मधलं आले, घरदार आणि मुलाला जॉब पण चांगलाय. हुंडा बिंडा मागितला बर का भरपूर, पण पप्पा काय म्हंटले, शेती विकतो आणि देतो. तयार झालेत घरचे. पण मी काय वाईट आहे का? मी कधी काय मागितलं का मामांकडे काही? हा मान्य आहे, पण मला पोरग चांगलं वाटलं आणि शिट्टी ते मला तिकडं राहिलं जमून जायला किती भारी वाटल. चांगलंय ते आणि घरच्यांना आवडले, त्यांचा पण होकार येईल बहुतेक आणि आपला पण जाईल. काय येडी आहे तू हा? हे बघ, तुझ्या आत्याचा पोरगा आहे का नाही हो. आणि तुझ्या पण मामाची पोरगी आहे की नाही ही? हा. अरे मग तुम्हाला थोडं फार तरी कळलं पाहिजे. आणि काय का तुला पण एवढं नोकरी नोकरी शहरात जायचं हे करायचं नाही. म्हणजे जे आहेत त्यांना नावं नाही ठेवत मी, ज्याची त्याची जीवन पद्धती असती. पण तू जन्मापासून इकडे खेड्यात वाढली, तुला इकडची सवय, गावाकडचं कसं मोकळं वातावरण वगैरे, आणि तू तिकडं जमणार आहे का तुला हा? अरे त्याच्यापेक्षा इकडे गावात लग्न कर ना याच्या बरोबर मस्तपैकी. हा, काय कळतं का नाही तुला? आणि हे बघ, मला काय म्हणायचंय, आता तुझे मामा काय करणार आहे, तुझं लग्न लावून देण्यासाठी भरपूर हुंडा देणार. हा, आणि शेती विकणार आहेत. शेती पण विकणार. बघ आता त्यांची एवढी जुन्या काळातली वाडवडिलांपासूनची जमीन एकुलत्या एक पोरीसाठी शेती विकायला लागली. ती तू मला सांग, पटतंय काय तुला? मला नाही पटत अजिबात. आणि मग काय गरज आहे मामांना एवढं करायची? आणि समज त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या, पुढे अजून वाढत गेल्या तर काय करणार तू? हा, तरी त्यांनी भरपूर मागितले, दागिने त्यांनी मागितलेत. तुझी काय अपेक्षा आहे का? माझी काहीच नाही. हे बघ, काहीच अपेक्षा नाही याची. शिक जरा ह्याच्याकडनं. अगं, ज्याला आता समज हुंडा पाहिजे याचा अर्थ तो माणूस स्वार्थी आहे का नाही? ज्याच्यात काय कर्तृत्व नाही त्याला हुंड्याची गरज असती. हा बरोबर, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि मग आता तो माणूस जर हुंडा मागतोय, उद्या मामांना म्हणावं काय पण मागत बसन ना तो. द्या आम्हाला गाडी घ्यायला पैसे, द्या आम्हाला दागिने घ्यायला पैसे. अरे थंडी ताप आला तुला तरी बापाकडे पैसे मागायला येईन. त्यापेक्षा सोपा उपाय करा ना तुम्ही. तू ह्याच्याशीच लग्न कर ना. तुझ्या आत्याचा मुलगा आहे, तुझ्या मामाची मुलगी आहे. बरं, हुंडा बिंडा काय लागणार आहे का तुला? नाही, अजिबात नाही. रुपया नको मला. तसली नीच कामं करायची आहेत का तुला? नाही, अजिबात नाही. हा, बरं, लग्नानंतर एकुलती एक मुलगी, मामांकडे लक्ष देशील का नाही तू? मग देणार ना त्यांच्याकडे लक्ष. हा, मला हेच पाहिजे. माझ्या घरच्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. हा, अरे मस्तपैकी नवरा बायको तुम्ही, राजा राणीचा संसार होईन. इकडे शेतीत बितीत मोकळ्या वातावरणात राहशील. दोघ जण मस्त शेती करतात. आणि शेती काय कमी राहिली का आता? हा, अरे ती सायंटिफिक तसली इंग्लिश शेती करे ना तू. ते ड्रॅगन फ्रूट लावून आणि मस्तपैकी डाळिंब लावून, ऊस बिस. साधा पैसा आहे का? हा, कष्ट केलं तर काय वाईट आहे शेती? ते बरोबर आहे दादा, पण आमचे घरचे नाही मानणार पप्पा ते. मी सांगतो ना मम्मीला ना पप्पाला, नाही तर हा येईन माझ्या संग. हे बघा, आम्ही सगळे आहे ना मामांना मी समजून सांगतो. मामांना म्हणा तुम्हाला आहे ना स्वार्थी माणसांची सोयरी करायची का चांगली माणसं जोडायची ते तुमचं तुम्ही ठरवा. यांचं कसं झालंय माहितीये का? हे मामान ही लोक आहे ना, आधी म्हणणार आमच्या पोरीला असं पाहिजे तसं पाहिजे, आणि नंतर ठाणा ठाणा बोंबलत बसणार. सासू चांगली नाही, सासरा चांगला नाही. हे तुम्हाला आधी कळत नाही का? हा, अरे चांगली बहिणीच्या इथं पोरगी राहील, कसली भारी राहील माहितीये का? आणि तुला चांगलं माहिती, मामांना बी चांगलं माहिती, मला कुठलंही व्यसन नाही. हा, निर्व्यसनी पोरग आहे बरं का. हा, म्हणून तर मला आवडतो ना. बरं, तू मला सांग आता, तुझे वडील काय बघते ते लग्न करताना? प्रॉपर्टी आहे का, नोकरी आहे का, आणि काय त्या पोराला इन्कम काय काय काय? तू मला सांग, तुझ्या वडिलांनी विचार केलाय कधी पोरग निर्व्यसनी आहे का? नाही. पोरग वागणुकीला चांगले आहे का? ते पण नाही. आपल्याला कसं कळणार ना, ते खूप दूर राहतात. पोरांच्या घरचे चांगले आहेत का? नाही माहिती. बरं, जे माहिती नाही त्यांच्यावर विश्वास टाकताय तुम्ही, आणि माहितीतलं तर हे का नाकारताय? फक्त शेतकरी म्हणून काय तुझ्या वडिलांना कळायला पाहिजे. एक काम कर, ते मामांशी बोलून घेऊ आपण. जर नाही ना ऐकलं, सगळ्या बहिणी गोळा करून आणू मामाच्या, आणि त्यांना सांगू जमत असेल तर करा, नसेल तर आम्ही मग बहिणी बहिणी बघू काय करायचं ते. अरे तू अशी गावरान गंगू इकडे गावाकडे राहणारी शहरात जमन का हिला? मस्तपैकी आता तुम्ही आहे ना मामाचीच पोरगी करून टाक बिंदास. बोलतो का तसं घरी सांगितलेलं आहे मी. आणि नाही ते आयला मामा तयार झाला ना, या पाकड्या बघून घेईन मग काय करायचं ते. मी बघतो काय करायचं ते. काय मग ते मामाला सांगते स्थळ नाही आवडलं म्हणून. चालतंय, पण तरी तुम्ही बोलाय. मी मामाशी बोलतो. कसं जुनं खोडी, मला माहिती कुठं गाव घालायचा. कसं बहिणीने डोळ्यात थोडं पाणी आणलं ना, मामा बरोबर तयार होते बघा. आणि मी काय जास्त बोलू शकत नाही. तू काहीच बोलू नको. तू एवढी माहिती दिली आम्हाला, तीच नाही झाली. बाकीचं आम्ही बघून घेतो काय करायचं. चालतंय, मग जायचं का? जा आता जा. सावकाश जा.
लय काळजी लका तुला बायकोची आ? आता होणारीच बायको आहे ना. हा, आता आहे ना मामाकडे जातो बिन लावतो जुगाड काय. हा, चालतंय. हुंडा बिंडा मागितला तसलं नालायक काम करायचं नाही. तुला माहित नाही का माझा स्वभाव? हा चल. कशाला बोलवलंय मला इकडं? अगं एवढं कळा नव्हे. हा, नाही कळालं म्हणून तर बोलते. तू मला लय आवडते माहिती का. हो का? तुला जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा तो माझ्या काळजात नुसतं धडधड 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 होय. हा. मला असं वाटायचं हिला कधी भेटतो आणि कधी बोलतोय माझ्या मनातलं सगळं. तसं मला पण तो थोडा थोडा म्हणजे आवडतो बर का. हा. पण काय नाही, बोल. अगं मी काय म्हणतो माहिती का, माझं प्रेम खोटं नाही बरं का तुझ्यावर. हा. मी लय म्हणजे लय मनापासून प्रेम करतो. खरं? आणि प्रेम असं तसं नाही, मी शेवटपर्यंत तुझी साथ देणार आहे. हो ना. हो. हो. आणि आपण दोघं लग्न करायचं का? हा, लग्न म्हणलं मला काय हरकत नाही. म्हणजे मी तुला आवडतो ना. हो, आवडतं. मी तुला बोलणार होते पण मी कसं बोलणार ना, पण बरं झालं तूच बोलला. हा नाही, ते माझं बऱ्याच दिवसांनी चालू होतं, तुला आज बोलून आज ती संधी आली आणि मला बी लय आनंद वाटला की नाही का तुझ्या बी मनात माझ्यासाठी काहीतरी असं. हा ना. हा बोल ना पिल्लू. अगं नाही, ते थोडं कामात होतं. हा हा, बर बर बर. हा. हे पिल्लू कोण आहे? अगं ते आपलं हे ते काय नाही, सहज फोन होता मित्राचा. मित्राला कोणी पिल्लू म्हणत नाही. ते होता मैत्रिणीचा मैत्रिणी का? नुसती मैत्रिणीच आहे ना? हा, मग कॉलेजची मैत्रीण होती, मग तिचा आलता सहज फोन. मग मी बोलत असतो ना की चाष्टारी पिल्लू. पण मैत्रिणीला कोण पिल्लू म्हणत नाही. मी बोलत असतो, आता मी तुला बी म्हणणार आहे ना पिल्लू. म्हणजे मला सेकंड हे की नाही, तिला पिल्लू म्हणा नंतर मला प्रेम करतोस का काय खेळ लावलाच? अरे नाही, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. अरे मग तू तिला दुसऱ्याला कसं काय पिल्लू म्हणू शकतो? अरे नाही, मग मी म्हणलं ते अरे मैत्रिणी सहज आपल्या, माझं काही नाही तसं. तू काय खोटं बिटं बोलत नाही ना? नाही नाही, मी असं गंडवायची वगैरे काम करत नाहीस ना? ह्याला घाव ह्याला टोपी त्याला टोपी तसं करत नाहीस ना? नाही नाही, मी कशाला करतो नाही नाही, मला काहीतरी डाऊट येतोय, तू मला खोटं खोटं प्रपोज करायलाच. नाही, कशाला खोटं करू, आता मला गरज आहे ग प्रेमाची तुझ्या. गरज आहे माझ्या प्रेमाची? म्हणजे तू दुसरीकडे पण प्रेम केलंय का? नाही, दुसरीकडे काय. तू दक्कत बोलायला लागलास बर का. खरं बोलणारा माणूस असं भीत नाही. अगं नाही तसं नाही, मग मी कशाला कोणाला काय बोलू. खोटं बोलतोय तू. तुझ्या डोळ्यावर दिसते बघ, कसला घाबरलास तू. अरे खोटं नाही काय तसं, पण माझी शपथ तुझ्यावर लय प्रेम आहे. शपथ खोटी घेऊ नको ना, आलाय माणसा कळायला लागले मला. अरे पिल्लू म्हणतो, थोडं तरी लाजायचं की. अगं तसं नाही, ते चुकून निघलं, ते माझी जुनी गर्लफ्रेंड होती. जुनी गर्लफ्रेंड? आता काय म्हणलं तू माझ्यावर प्रेम आहे? हा, किती खोटारडायस रे. म्हणजे तुझ्या ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे की नाही? अरे पण नाही, माझं तुझ्यावर बी प्रेम आहे ना. म्हणजे तू दोन दोन म्हणतो का? अरे तुला अक्कल आहे का? किती नालायक माणूस आहेस. चिडायला काय झालं त्याच्यात? म्हणजे खुशाल मला प्रपोज करायला लागलाय आणि मी पण काय माहिती हो म्हणले, मला अजून लग्न बिग्न म्हणजे खोटं करतोच की नाही सगळी ही. म्हणजे दुसऱ्यांना पण लग्नाची स्वप्न दाखवतो आणि मला पण. किती रे बावळट आहेस तू, आणि अजून मुंडी खाली घालून बसलाय. अगं तसं नाही, तिचं माझं काय नाही राहिलं, तिच्या माझ्या भांडणं झालेले आहेत. हा, म्हणून तू पिल्लू म्हणून बोलतो. भांडणं झाल्यावर कोणी पिल्लून बिल्लू बोलत नाही. पहिली गोष्ट पाहूनच येत नाही. काय मलाच अक्कल नाही तुझ्या? तू बोलवलास मी आले. मरू दे तिकडं, बस तसात ओळख तिकडं. अरे गेले हे पाखरू हात, हिचा बी मध्येच फोन यायचा. साडी बघायला गेलते, म्हणलं तुला सांगावा. कुठं गेलती का? गावातून कुठं? हा का, आवडल्या का मग? हा, पण तुला घेऊन जाते ना आधी. हो. अगं ते बचत गटाची मीटिंग पण आहे, तिकडे पण जायचं आपल्याला. तिकडं पण जायचंय. आणि बरं झालं बघितली साडी, तशी मला घ्यायच्यात साड्या. खरं काय? हा. अगो मागं कोणतरी येते वाटतं आपल्या. आपलंच मागं येते वाटतं. चल पटकन. हो हो, आवाज दे. आवाज देण्यापर्यंत मजल गेली का आता? अगं खूपच जाईलय. तू चल पटकन. हो थांबा ना. त्यांना असंच माझं मामा नाही. अहो थांबा की. हो खूप थांब ग तू जरा, ह्याला बघतेच आता मी. काय चाललंय ह्याच? काय रे, काय चाललंय तुझं? हा, मग धरून बघतो आम्ही, आमचा पिछा करतोय. तू लाज नाही वाटत का तुला? दोन बायका काय दिसल्या रस्त्याने एकट्या, तू तर लय तुझा तोरा वाढायला लागला. अहो मला बोलायचं होतं थोडं. माहिती ना तुला काय बोलायचं? काय बोलायचं रे तुला? आम्ही एकट्या दिसलो म्हणून तुला आता बोलायचं का आमच्या संग? का माणसांमध्ये बोलायचं तुम्हाला लाजा वाटत का? अहो कामच तुम्ही
आपल्याकडं काय मी म्हणतोय बघ ना, याला लाज वाटते का ना, आवाज देतोय पाठीमागून. हा, गावात चर्चा करू काय, बोलू काय गावकऱ्यांना? अहो ऐकून तर घ्या माझं. काय ऐकायचं तुझं, काय ऐकायचं रे तुझं? नाहीतर काय ग, तर पाहिजे असल्या लोकांना बाया दिसला ना की माग माग येते ती. अगं ह्यांच्या सवय आहेत, खोडी जाणार नाही त्यांच्या. झालं का तुमचं? झालं का तुमचं म्हणजे? हे घे. अगं चावी तुझी. घराची चावी. अहो तुमची चावी पडली होती मागं, ती देण्यासाठी मी पटापटा चालत येत होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आवाज देत होतो मी. तुम्ही थांबायलाच तयार नाही. ते माफ करा, ते माफ करा नाही. अहो थोडं तरी समोरच्याचं ऐकून घ्यायला शिका. माहिती आता तुमचा पुरुष जातीवर नसन विश्वास राहिला, काही घटना घडल्याच समाजात अशा, पण प्रत्येक माणूस तसा नसतो. अहो तसं नाही, रस्त्याने कोण. अहो दादा आम्ही दोघी एकटं होतं ना, एकटं माणूस महाग लागलं म्हणून आम्ही तसं विचार आला मनात. बाकी अहो पण मला पण घरी बहिणी आहेत, आई आहे. तुमचं मान्य आहे दादा, पण तुम्हाला माहिती ना आता समाजात काय चाललंय. माफ करा, आमचं चुकलं चुकलं जरा. अहो समाजात काय चाललंय म्हणून तुम्ही प्रत्येक पुरुषाला दोष देत बसणार का? का प्रत्येक माणूस तसा आहे? तसं अहो द्रौपदीचा पदर खेचणारा दुशासन होता ना, तर वाचवणारा कृष्ण पण होता. तुम्ही सगळ्यांनाच दोष नका देत बसू. यांनी होईल काय माहिती आहे का, एखाद्या बाईला जर खरी गरज असेल ना, तर तेव्हा सुद्धा कोणी मदतीला येणार नाही. नाही थोडंफार ऐकून तरी घ्यायला शिका ना समोरच्याचं. का सगळीच मुलं वाईट झाली? नाही तसं नाही, समाजात परिस्थिती अशी चालू आहे की आम्ही पण घाबरलो, म्हणजे रस्त्याने एकटं आणि म्हणलं आवाज ते. जाऊ दे, काय मला या विषयावर जास्त बोलायचंच नाहीये. अहो तसं नाही दादा, आम्ही दोघे माफी मागतो दादा. ते सुरक्षाच नाही राहिली हो कुठं. असं वाटायला लागले सगळे कुणाच राक्षस अंगावर. आणि डायरेक्ट माणसं ओळखता पण येत नाही ना, कोण चांगलं आणि कोण वाईट. आपलेच घात करतात ते, बाहेरच्यांचा काय भरोसा घ्यायचा हो दादा. त्याच्यामुळं नाही, जरा चुकलंच आमचं, आम्ही विचार करायला पाहिजे नव्हतं. आणि माझं लक्षच नाही गेलं, चावी पडली ते, आणि जरा गडबडीत होतो आम्ही पण, आणि रस्त्याने कुणी दिसताना म्हणलं पाठलाग करून काही होते काय, म्हणून जरा माफ करा बरं का. खोटल्या तोंडाने माफी मागवत. तुमची पण काही चूक नाही. मला पण थोडं जाणवलं बरं का, परिस्थिती अशी निर्माण झाली, त्याला तुम्ही तरी काय करणार. पण माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक पुरुषाकडे तुम्ही संशयाच्या नजरेने बघू नका. काही चांगली माणसं पण या जगात आहेत, तुम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. आणि काय माहिती आहे का, हल्ली झालंय काय, वाईट घटना सगळ्या लगेच पसरतात, पण चांगली गोष्ट पसरायला खूप वेळ लागतो. ते तर आहेच आहे. आणि काही अशा नालायक पुरुषांमुळं चांगल्यांवरती विश्वास कसा ठेवा हाच प्रश्न पडतोय. बरं जाऊ द्या, काय चुकलं असेल तर मला. नाही आमचं चुकलं, जरा माफ करा. धन्यवाद, येतो आम्ही. चालतंय. चल ग.